साहेब धूम चले धूम चले धूम चले धूम चले श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की बहिणीच्या इकडे अक्कलकोटवरून जी पालखी येते त्या पालखीसाठी मी बहिणीकडे जाणार आहे. तर मी फायनल निघत आहे आणि आता आहे मी कोल्हापूरमध्ये. आणि इथं काहीतरी इश्यू झालेला की एस टीने स्विफ्ट गाडीला धडक झालेली, त्यामुळं ट्रॅफिक जाम वगैरे झालेलं होतं. आणि ट्रॅफिक जाम झालं की खूप कंटाळा येतो बघा, अक्षरशः खूप वैताग येतो. आमच्या इकडे काही जास्त नसतं, पण पुण्याला किंवा मुंबईला कशी लोक राहत असेल आणि कशी कामाला जात असतील असा मला तर प्रश्न पडतो. कारण की जवळजवळ मी पुण्याला गेलेले त्यावेळी अर्धा ते पाऊण तास गाडी अडकलेली होती एका ठिकाणी. असं 2-3 ठिकाणी गाडी अडकून बसलेली, बसून बसून अक्षरशः वैताग आलेला. आणि आम्ही आता आहे रंकाळा स्टँडवर. श्रीला लस्सी हवी होती त्यामुळे लस्सी घेत आहे. खूप छान लस्सी होती. आणि हा आहे रंकाळा तलाव. आणि फायनली आम्ही पोचलेलो आहे बहिणीच्या गावामध्ये. ही अशी कमान आहे. थोडंसं वाळलं खायला घेतलं आणि मी शिरा वगैरे घरातनं बनवून आणलेला होता. कोंबड्या खाना कोंबड्या नाही साहेब धूम चले धूम चले धूम चले धूम चले. कांद्याचं पोतं आणलेलं होतं त्यांनी, त्यामुळे त्यातील खराब आणि चांगले कांदे वेगवेगळे करायचं काम चालू होतं. मी पण थोडी मदत केली आलेल्या. आणि बहीण गेलेली शाळेमध्ये आणि ती आत्ता आलेली आहे. कांदे निवडून होतात तोपर्यंत पाणी आलेलं होतं. भात खाऊन आली. एवढा भात एकटीच. तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या बहिणी आल्याबद्दल? बहिणी मावशी खाली खायला खात्याला गावल्या की तुमची मैत्रीण दाखवणार खाली जाताना आणि तुम्ही मी दाखवणार वरनं खाली जाताना. किती मैत्रीण करून आणि उद्याला कार्यक्रम असल्यामुळे पाणी सुद्धा जास्त भरून ठेवावं लागत होतं. रोज येतं त्यांच्याकडे पाणी, पण उद्याला कार्यक्रम असल्यामुळे पाणी थोडं स्वयंपाकाला वगैरे भरून ठेवावं लागणार होतं. सांगा सांगा, आपण जायचं नाव सांगत जायचं. काय सांगायचं सगळे आता तिथं जाऊन. जागोताले बायका बसलायचा तुम्ही मच्छानो. बघणार मामी इकडे बघा काय सर्व काय करायला. बघणार नाही. हा हा, हे अमृता, हे पुसलेले बरणं ठेव की आधी. होय होय. दत्ता करोचा फोन यायला टेम्पो काढाय. चर्चा रंगवाले चर्चा रंगवाले इकडे मावशी तुमची त्याच्या जिम मध्ये ती पोरगी येत किती घेतली नाही घेतलं. सगळ्यांचं तसंच काढलेलं. त्याला एक तो वेगळा डबा नसतो.
प्रोटीन ते दिल पॅकेट आहे ना, तर त्यामानं 6 जण असणे काढले. काय रशी रशी काय बोल की. काय नाही भाकरी चालू. हात दाखवा द्या. तांदूळ घालतेस ज्वारी. मग काय म्हणतेस. हॉटस्पॉट पाहिजे तुम्हाला. बंद कर. गण्या कुठे गेला रे. त्याला का कुत्रा बुकटाला ऐकायला येते का नाही रे. अगं ते बाहेर माझी तिकडा आहे. कुठं बाहेर बसला. त्याला बोली कुत्रा केवढं बुका लागले. जा की जा. आणि त्यांच्या तळघरामध्ये तिथं त्यांचं कुत्रा आहे आणि ते नवीन माणसाला खूप भुकतं. टफ्या नाव आहे त्याचं. मी मागच्या मे महिन्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं. मी चाललो तर धर. तुम्हाला घ्यायला तुम्हाला व्हिडिओ हे इकडे बघ की छान दिसायला टोपी. एक टॉम बॉय कुठे आहे ते बाळा. मला काय माहिती संध्याकाळचा स्वयंपाक होतो नाही होतो तोपर्यंत मांडवाला पण आलेला होता. दरवर्षी ज्या दिवशी पालखी येते त्या दिवशी सकाळीच मांडव घालतात, पण यावर्षी त्यांनी लवकर घातला. आणि त्यानंतर हा दिवस आहे तो ज्या दिवशी पालखी येणार होती त्या दिवशीचा आहे असं पोस्टर वगैरे करून लावतात. महाराजांचं खूप छान कार्यक्रम करतात आणि मनुष्यबळ पण त्यांना खूप मिळतं. मनुष्यबळ असले की माणसाला करायला काही वाटत नाही बघा. आणि प्रसाद म्हणून जी खिचडी बनवली जाते तर त्याच्यासाठी बीन्सच्या शेंगा, फ्लॉवर, वटाणा, मटार सगळं सोलायचं काम इथं चालू आहे. ज्या दिवशी पालखी येणार होती त्या दिवशी तर खूप सारं काम होतं, कारण निवडानिवडीच एवढी होती. 150 लोकांचं जेवण होतं आणि जवळजवळ 500 ते 600 लोकांना खिचडीचा प्रसाद वाटप होता. आता इथं 160 चपात्या आम्ही बनवलेल्या होत्या. तेवढं पीठ मळलं, जवळजवळ 5 किलो पीठ मळलेलं होतं आणि बाकीची निवडानिवड समोर एक रिकामं घर होतं तिथं चालू होतं. आणि एवढी सगळी रांगोळी जी मंडळाची मुलं आहेत त्यांची, तर त्यांनी काढलेले खूप छान रांगोळी काढतात. आणि मेन म्हणजे कार्यक्रमाला सगळे येतात आणि सगळी मदतसुद्धा करतात. यातच खूप कौतुक आहे. छान वाटते बहिणी तुम्हाला. मस्त. इकडे बघा. बघितले अशी सगळी घेतो मी एकदम. दाई बा तिकडे माणसं आहेत. आडवाच लागतोय वे युट्यूबला. रांगोळ्या इथनं काढल्या तर देवी परशदा. आजी इकडे बघा. बघा असू दे बघा. हे वाटू दे, नॅचरल वाटू दे. हाय असं का कामातलं. तिला जेवण
ती कुठं आहे स्नेहल कुठं आहे आवराल्या बोलतीये आवराल्या हा साडी नेसल्या खेडेगावात कुणाच्यात पण कार्यक्रम असून दे एकमेकाच्यात येतात, मदत करतात, अगदी न बोलवता सुद्धा आवर्जून येतात, करतात. यातच खरं म्हणजे मला फार कौतुक वाटतं. तसं सिटी लेवलला नसतं. अगदी शेजाऱ्यांच्यात मरून जरी पडलं तरीसुद्धा कोण बघायला येत नाही. खेडेगावामध्ये माणुसकी खूप बघायला मिळते आणि सिटी लेवलला माणुसकी हा प्रकारच नसतो. फक्त राबणे, खाणे एवढंच सिटी लेवलला असतं आणि कसा पैसा जास्त मिळेल याच्याच पाठीमागे सर्वजण लागलेले असतात. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला तो कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्या काका, काकू, मामा, मामी, ताई, दादांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.